कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला माहीत पडलं असेल की आपण आज कोणता पदार्थ बनवणार आहोत। आज आपण खांडवीची रेसिपी बघणार आहोत। आपण ह्याला सुरळीची वडी देखील म्हणतो। कोणताही पदार्थ बनवताना त्याचं अचूक प्रमाण असणं गरजेचं असतं आणि आज आपण अचूक प्रमाणासह आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुरळीची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्हाला मी व्हिडिओ चालू असतानाच काही टिप्स सुद्धा देईन, त्यासुद्धा तुम्ही पदार्थ बनवताना वापरा, म्हणजे तुमची देखील सुरळीची वडी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होईल। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम तर आपण साहित्य बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतले। इथे मी साधारणतः हलक्या हाताने दाबून असं हे 1 कप पूर्ण बेसन घेतलेलं आहे। तुम्ही प्रमाण कोणतेही एका वाटीने मोजून घेऊ शकता। त्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतले। 3 आल्याचा तुकडा मी इथे बारीक कट करून घेतला आणि 2 मिरच्या देखील इथे कट करून घेतल्या। ह्याचं आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटण करून घेणार आहोत आणि आपल्याला मिश्रण बनवण्यासाठी पाणी लागेल, त्यामुळे मी इथे 2 ते 2.5 कप पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जर का दह्याऐवजी ताक वापरायचं असेल तर तुम्ही इथे 2.5 कप ताक वापरू शकता। आता इथे आपण एका भांड्यामध्ये बेसन घालून घेतले। बेसन इथे मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। मध्ये मी साधारणतः अर्धी चमची इतकी हळद टाकले आणि चवीनुसार मीठ आपण ह्यामध्ये घालून घेऊया। तसेच थोडंसं अगदी पाव चमची हिंग आणि आपण जे हिरवी मिरची आणि आल्याची भरड करून घेतली ती देखील ह्यामध्ये घालून घेऊया। बेसनाचा आपण जेव्हा कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा शक्यतो ते चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्या जास्त गुठळ्या होत नाहीत। आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। आता ह्या मिश्रणामध्ये जे आपण अर्धा कप दही घेतले ते घालून घेऊ। तुम्ही इथे दह्याऐवजी जर का ताक वापरणार असाल ते थोडं ताक जाडसरच घ्या, एकदम पातळ घेऊ नका। आता हे दही आपण ह्यामध्ये मिक्स करून घेतल्यावर थोडं थोडं आपण ह्यामध्ये पाणी घालूया। पाण्याचं प्रमाण थोडंफार बेसनाच्या क्वालिटीनुसार कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे इथे आपण थोडं थोडं पाणी घालून हे असं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या देखील मोडतील आणि आपल्याला पाण्याचा अंदाज देखील येईल। पाण्याचा प्रमाण थोडंफार कमी जास्त इथे तिथे होऊ शकते, कारण बेसनची क्वालिटी कोणत्या प्रमाणे आहे त्यानुसार पाणी कमी जास्त थोडंफार लागू शकते। आता मी इथे बाकीचं पाणी देखील घालून घेते। साधारणतः आपल्याला इथे 2 कपापेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे गाळून घेणार आहोत। आता आपलं मिश्रण झालेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊयात। त्यासाठी मी इथे खाली पातेलं ठेवलं आणि त्यावर एक चाळणी ठेवले। आता आपण ह्यामध्ये हे सर्व मिश्रण गाळून घेऊ, जेणेकरून आलं आणि मिरचीचा जो चोथा आहे तो देखील चाळणीमध्ये राहील आणि आपल्याला सुरळीची वडी पाडताना त्याची अडचण देखील होणार नाही। आता अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता जो चोथा शिल्लक राहील तो देखील मी हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घेते, जेणेकरून मिरची आणि आल्याचा जो अर्क आहे तो त्या मिश्रणामध्ये उतरेल। आपलं मिश्रण तयार आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळू। इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घेते। शक्यतो आपण इथे नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे, जेणेकरून ते मिश्रण तळाला जास्त चिकटणार नाही। आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे। सुरुवातीला आपण ही मीडियम फ्लेमवर प्रोसेस करू शकतो, परंतु जसं जसं मिश्रण आहे ते जाड होत जातं तसं आपल्याला ते मंद आचेवरच करायचं आहे। तुम्ही ते बघू शकतात मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललंय। आपल्याला कंटिन्युअसली अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। ही प्रोसेस करताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे, नाहीतर मिश्रण तळाला चिटकण्याची शक्यता असते। तुम्ही ते बघू शकतात मिश्रण आहे ते बऱ्यापैकी घट्ट होत आले। आता मिश्रण झालं हे कसं समजायचं, त्यासाठी मी तुम्हाला इथे एक टिप सांगते। इथे मी थोडंसं मिश्रण एका छोट्या प्लेटवर पसरवून घेतले आणि ते थंड करून घेतले। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात अगदी सहजपणे ते मिश्रण आहे ते प्लेट सोडते। ह्याचा अर्थ की आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार आहे। गॅस बंद करून आपण हे मिश्रण आहे ते प्लेट्सवर पसरवून घेऊया। अशा प्रकारे मी इथे 3 ते 4 प्लेट स्वच्छ धुवून पुसून त्यांना ड्राय करून घेतले। आता अशा पद्धतीने आपण मिश्रण टाकून त्याला स्प्रेड करून घेणार आहोत। थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला पटापट करावी लागते, कारण मिश्रण जर का
थंड झालं तर ते एकदम घट्ट होते, त्यामुळे आपल्याला हे पटापट पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जरी ही फिनिशिंग प्रॉपर दिसत नसेल तरी पण आपण जेव्हा सुरळीच्या वड्या पाडू तेव्हा त्याला व्यवस्थित फिनिशिंग येते। आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या प्लेट्सना देखील हे पीठ आहे ते पसरवून घेऊया। अशाच प्रकारे इथे मी अजून 3 प्लेट तयार करून घेतल्यात। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही डायरेक्टली किचनचा ओटा जर का तुमचा मोठा असेल तर त्यावर देखील तुम्ही अशा पद्धतीने मिश्रण पसरवून घेऊ शकतात। आता इथे हे मिश्रण थंड झाले आहे, आपण वड्या पाडून घेऊयात। अशा पद्धतीने आधी चाकूच्या सहाय्याने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत, नंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती सहजपणे हे मिश्रण आहे ते ताटापासून वेगळं होते। आता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित रोल करून घेऊयात। आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या वड्या त्या देखील वळून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी आपण मार्केटमधून आणतो तशाच पद्धतीने इथे आपली खांडवी किंवा सुरळीची वडी तयार झाली आहे। आता या ठिकाणी आपल्या सर्व सुरळीच्या वड्या तयार आहेत। तुम्ही इथे बघू शकतात किती परफेक्ट सुरळीची वडी आपली तयार झालेली आहे। आता ह्यासाठी लागणारी फोडणी आपण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे इतकं तेल गरम करत ठेवले। तेल छान गरम करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये पाव चमची मोहरी, 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, पाव चमची तीळ आणि अगदी पाव चमची पेक्षा कमी इतकं हिंग आपण ह्यामध्ये घालून घेऊ। तसेच कढीपत्त्याची पानं। छान खमंग अशी फोडणी तयार झाली। आता आपण ह्या सुरळीच्या वड्यांवर थोडी थोडी करून फोडणी घालून घेऊया। आता ह्यावर किसून घेतलेलं ओलं खोबरं घालून घेऊ। तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील ह्यावरून आपण घालून घेणार आहोत। कमीत कमी साहित्यात झटपट होणारी अशी मऊ लुसलुशीत सुरळीची वडी आपली तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच जर का तुम्ही कुक विथ निशा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी कधीही जेव्हा रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।